Hello guys, we are going to Tirupati. Hooray! Hip hip hooray! जसं की मी आहे रोहित, आपले सहर्ष स्वागत करतो दर्शकांना आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. जसं व्हिडिओच्या सुरुवातीलाच कळालं असेल की आपण जाणार कुठे आहे. तर हे आहेत आपले परममित्र प्रवीण शेठ. हाय. तर हे आपण चाललो आहे मेट्रो स्टेशन थ्रू रेल्वे स्टेशनला. असं हे आहेत आमचे बंधू. थांबा एक मिनिट दाखवतो. हे आहेत आमचे मोठे बंधू, ते त्यांचे मित्र. जसं की आपण आता आहे नळ स्टॉप स्टेशनला. तर नळ स्टॉप स्टेशनवरनं आपल्याला जायचं आहे पुणे स्टेशनला. तर हे आहे आपलं तिकीट 20 रुपयाचा आणि हे आहेत आपली कार्टी. आणि खरं सांगू तर इकडनं येणार आहे ट्रेन. जसं की आता तुम्हाला कळालंच असेल, व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आता आपण आलेलो आहे मेट्रोमध्ये. हे मेट्रोचा परिसर असा आहे, खूप गर्दी आहे. बसायला जागा नाही आहे. तर आपण थांबलो आहे. तर जसं की या व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्हाला कळालं असेल की आपण चाललो आहे कुठं. आपण चाललो आहे तिरुपती बालाजीच्या दर्शनाला. जसं की हे राहुल बंधू आहेत माझे. आणि जसं की हे प्रवीण शेठ आहेत आणि हे मंजू शेठ आहेत. जसं की पाहू शकता आपण आलो आहे पुणे रेल्वे स्टेशनला. तर आपण आपल्या रेल्वेचं वेट करतो आहे, म्हणजे कोणत्या प्लॅटफॉर्मवरती येणार आहे. आपलं रेल्वेचं नाव आहे चेन्नई एक्सप्रेस. जसं की तिरुपती बालाजीला जायला तर तुम्हाला किती खर्च येणार आहे आणि तिथंपर्यंत पोचल्यावरती तिथं आपल्याला रूमची अलॉटमेंट कसं होतील, हे सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, तुम्हाला सगळे डिटेल्स कळतील. हे आहे बघा छत्रपती चेन्नई एक्सप्रेस 16:50ला. जसं की आता लागेलच प्लॅटफॉर्मवरती. आणि हे मागचा परिसर. तिरुपती बालाजीच्या दर्शनाला चाललो आहे. तर टक्कल करणं हे असं आवश्यक वगैरे नाही आहे. तर मनात काही इच्छा असेल, आकांक्षा असेल तर आपण ते पूर्ण करण्यासाठी ते पूर्ण व्हावी किंवा ते पूर्ण झाल्यावरती टक्कल करतात. तर हे सर्व माहिती मी तुम्हाला देणार आहे. व्हिडिओमध्ये राहा तुम्ही. हे बघा हे रेल्वे स्टेशन. अजून आपलं आलेलं नाही आहे ट्रेन. हां, तर बघा आपण आता ट्रेन पण आलेली आहे. आपण आपलं लगेज ठेवलेलं पण आहे. जसं की इथून व्हिडिओची सुरुवात म्हणू शकता तुम्ही स्टार्ट होते. आपला प्रवास इथून चालू होतो. जसं की बघू शकता तुम्ही, गर्दी तर आहे ट्रेनची खूप. आणि आपला जो प्रवास राहणार आहे इथून 16 तास. जसं की तुम्हाला 16 तास ट्रॅव्हल करायचं आहे आपल्याला. तर मग आपण पोचणार रेणीगुंटा स्टेशनला. जसं की आपल्याला आपल्या बाजूला जसं की काही लोक चालले होते सोलापूरला स्वामीच्या दर्शनासाठी अक्कलकोटला. तर हे ते मंडळी आहेत, महिला मंडळ जात होत्या एकाच ऑफिसमधल्या. तर त्यांना चांगली वाट सांगून आपण त्यांची मदत केली. आणि हे दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्यदेवाचं दर्शन करून आपण निघालो आपल्या डेस्टिनेशनसाठी. तर एक स्टेशन जवळ आहे, आपण रेणीगुंटा स्टेशनवर आलेलो आहे. रेणीगुंटा जंक्शनला जास्त नाही आहे, तुम्ही बघू शकता. समोर हलवारला तर नोड रेणुगुंटा जंक्शन. रेणुगुंटला and now we are going to Tirupati. Before that we are going to hotel and then इकडं जायचं आहे. काय फालतूगिरी अजून काय. नडी वन साईड बाई इकडे. बसलो होतो तिरुपती डिस्कशन खेळ रे पारगोळ्या मराठीत सांगतो. हे सगळं डिस्कशन चालू आहे. वर जायचं का इथंच बसायचं का इथंच.
यांना प्रश्न पडलाय की हे आमच्यासोबत येणार का नाही. आज फक्त वरती जाऊन हे आहे रेणुकुंटा जंक्शन. हे आहे रेणुकुंटा जंक्शन आणि इथून आपल्याला जायचं आहे तिरुमाला. तर हे आपला असा परिसर आहे. तुम्ही इथून ही बस करू शकता. ही AC बस आहे, ही नॉन AC बस आहे. आणि नॉन AC बस गेली आता. दोन्ही AC बस आहेत. त्याचं तिकीट तुम्हाला मगाशी दाखवलं होतं, 150 रुपये तिकीट आहे. आणि नॉन ACचं 105. ही आहे AC बस. बघू तिकीट इकडे दे. एवढा 1200 रुपये घेतला आणि हे छोटंसं तिकीट देऊन गेला. मग एवढं मोठं ट्रेन बस मध्ये बसलं ते पण एवढ्या मोठ्या बसमध्ये बसून काय फायदा. AC विथ AC. आमचं शिवशाही चांगलं देतं म्हणा अजून. हे कॉम्पॅक्ट साईज आहे. पण तरी शिवशाहीपेक्षा बरंच आहे हे पण. नवीन बस आहे. तू ह्याच्यात बसला का नवीनच्या शिवाई मध्ये गेलतो ना आपण सोलापूरला. मी नाशिकवरून येताना शिवाई मध्ये आलो. आणि असं म्हणू नको की आमच्या PMPL असले बस चालते. अरे पण तुटलाय की याचा हँडल तर तुटलाय. उलटा मारा. आमची ST परवडली मग. तुटलेलं द्यायला लागलं. नसलेली शिवाई सारखीच आहे, काय वेगळं नाही आहे याच्यात. कॅमेरा चालू आहे. This is to guys. यार guys. हाय. आता जाऊ द्या पुढे पाय. आमचा बेना हा मुत्या का ಹೇಳ್ಬೇಕಾಗ್ತಾ ಅವ್ರಿಗೆ. दर्शक हो, आपण आलेलो आहे एंट्री गेटला. इथे तुमचं बॅग चेक केलं जातं आणि त्याच्यानंतरच तुम्हाला आत सोडलं जातं, म्हणजे वरती तिरुमलाला. तर तुमचं चेकअप केलं जाईल पूर्ण, त्यानंतरच पुढं सोडलं जाईल. त्यात तुमचं म्हणजे जे पाण्याचे बॉटल्स असतात, जे प्लास्टिक बॉटल्स असतात, ते तुम्हाला तिथंच ठेवावं लागतं. आणि काही चैनी खायच्या वस्तू घेऊन जाऊ नका वरती. खूप फुल सिक्युरिटी असते आणि पकडला तर दंडही लागू शकतो. तर सांभाळून जावा. सगळ्या गोष्टी चेक करा, काही हरकत नाही. थोडा वेळ लागला तरी चालेल. आणि बस आपली कुठं जात नाही, तो माणूस थांबतो आपल्यासाठी. हे एक चांगली गोष्ट आहे. बस थांबते.
Venkatramana Govinda. Govinda. Now we are at Tirupati bus stand. Then we will go to the Tirupati temple within हे नाश्ता बाहेर सोडले. आणि मग तिथं जाऊन तुम्ही तुमच्या रूमसाठी बुकिंग अमाऊंट जी असते ती द्यावं लागेल. त्यानंतर मग तुम्हाला राहायला चावी वगैरे दिली जाईल आणि ऑलरेडी सगळं असतं आतमध्ये. तिथे तुम्ही पाहिजे तर शॉपिंग करू शकता. ॲक्च्युली टक्कल पण करून आलेलं आहे, म्हणजे केस आपण हे करून आलेलं आहे, प्रॉपर झालेलं आहे आपलं. आंघोळ पण आपण केलेलं आहे. टकलं बेसन लाडू फ्री में ले लो बेसन लाडू. पाहू शकता यो आमचा माकड. आम्ही चाललोय दर्शनाला. वेंकटरमणा गोविंदा गोविंदा. आता चाललो आम्ही दर्शनाला. ही चप्पल ठेवायची जागा पाहून घ्या. हा सगळ्यात महत्वाचं, देवाला चालला होता टिका बिका काय तर टिळा बिळा लावून जावा. इथं नाही, इथं बी नाही. इथं बघू. हा हाय 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 टिळा नाही, टक्कल आहे ना जागेवर. ते आहे, ते बी आहे. बरोबर बसलं. टिळा लावल्यानंतर आम्ही फोटोशूट केला. त्यानंतर आम्ही दर्शनाच्या लाईनीत थांबलो. मोबाईल दिला तिथे. 3.5 तास दर्शनाच्या लाईनीत थांबून दर्शन केलं 11:30 वाजेपर्यंत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी उठून आपण परत एकदा बालाजीच्या दर्शनाला गेलो. समोर जाऊन दर्शन केलं चांगलं. मंदिराचं दर्शन केलं. मंदिराला प्रदक्षिणा घातल्या. मग आपल्याला तिथे फ्रीमध्ये लाडू भेटतात, लाडू घेतल्या. आणि त्यानंतर आम्ही गेलो पूर्ण तिरुमलावरचं जे 6 स्पॉट असतात ते स्पॉट फिरायला. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की जास्तीत जास्त 3,500 रुपये खर्च येतं जर तुम्ही दर्शनाचं तिकीट बुक करून जात असाल तर. Thank you.